मावळ लोकसभेसाठी आहे ते पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर आणि त्यांच्या परिवाराने मतदान केलं आहे। पनवेल या ठिकाणच्या मतदान केंद्रावरती संपूर्णपणे या ठिकाणी परिवार आलेला आहे। आमदार प्रशांत ठाकूर आहेत, परेश ठाकूर आहेत, आपण यांच्याशी बोलूया। सर, काय म्हणाल, कशा प्रकारचा रिस्पॉन्स तुम्हाला मिळतोय आता? पूर्ण मावळ मतदारसंघामध्ये मला वाटतं की मतदानाचा उत्साह प्रत्येक ठिकाणी आढळतोय, हीच माझ्याकडे मिळालेली माहिती आहे। आणि विशेषत्वानं पनवेल विधानसभामध्ये तुम्ही पनवेल शहर घ्या, खारघर, कामोठा, कळंबोली या शहरांमध्ये, ग्रामीण भागामध्ये सुद्धा लोक उत्साहानं मतदानाला बाहेर पडलेली आहेत। या निवडणुकीच्या माध्यमातून या देशामध्ये चाललेलं जे विकासाचं पर्व आहे हे कायम अखंडित राहिलं पाहिजे, प्रवाही राहिलं पाहिजे, यासाठी लोक स्वतःहून उत्स्फूर्तपणानं मतदानासाठी बाहेर पडलेले आहेत। आणि ही सारी मंडळी मतदानाच्यासाठी, आता उन्हाचे दिवस असल्यामुळे कुठल्याही पद्धतीनं उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून सकाळ सकाळ मतदान केंद्रावरती आलेले पाहायला मिळतात। मी सकाळी 7 वाजता बूथच्या बाहेर होतो आणि त्याही ठिकाणी लोक मतदार यादीमध्ये आपलं नाव कुठं आहे, स्लिप मिळाली नसेल, विसरली असेल, ते आणण्यासाठी येत आहेत। मला हा उत्साह निश्चितपणानं आम्हा सर्वांच्यासाठी प्रेरणादायी वाटतो। सर, हा मतदारसंघावरती घाटमाथ्यावरती आहे, खाली कोकणामध्ये आहे, उमेदवाराला कसरत करावी लागते? मला वाटत नाही की आमच्या उमेदवाराला यामध्ये कुठल्याही पद्धतीची कसरत करावीशी वाटते, कारण आमचे उमेदवार खासदार म्हणून या मतदारसंघामध्ये गेली 10 वर्ष काम करत आहेत। या मतदारसंघाच्या प्रत्येक तालुक्याशी त्यांचा परिचय आहे, तिथल्या समस्यांशी त्यांचा परिचय आहे आणि त्यामुळे त्या समस्या सोडवण्यासाठी ते सातत्यानं कार्यरत राहिलेले आहेत। आणि या पूर्ण मावळ मतदारसंघामध्ये 3 मतदारसंघ विधानसभेचे वरती, 3 खाली असे जरी असले तरी या ठिकाणी कार्यकर्त्यांचं मोठं नेटवर्क आमचं उभं आहे। आणि भारतीय जनता पार्टी म्हणून आम्हाला तर पक्षाच्या कार्यकर्त्यांना सातत्यानं लोकांमध्ये जाऊन योजना पोहोचवणं, कामं करणं, यासाठी आम्हाला सातत्यानं त्या ठिकाणी अलर्ट राहावं लागतं। त्याच पद्धतीनं आम्ही काम करत राहिलेलो आहोत आणि त्यामुळे मतदानाच्या बाबतीमध्ये आणि मतदारांपर्यंत पोहोचण्याच्या बाबतीत कुठल्या पद्धतीची अडचण नाही। सर, विजय किती सोपा वाटतोय? या मतदारसंघामध्ये अप्पा बारणेजी हॅट्रिक करणार याबाबतीत आमच्या मनामध्ये कुठल्या पद्धतीची शंका नाही। देशाच्या पंतप्रधानांना पुन्हा पंतप्रधान म्हणून निवडून आणण्यासाठी इथली लोक उत्साही आहेत आणि त्यामुळे हा विजय सर्वच्या सर्व विधानसभा मतदारसंघामधले मतदार अप्पा बारणेंना आघाडी दिल्याशिवाय राहणार नाहीत। सर, गेली 15-20 वर्ष झालं घाटमाथ्यावरचा उमेदवार आहे, दोन्ही पक्षाचे सत्ताधारी विरोधक। खालच्या लोकांचं म्हणणं आहे की खालचा उमेदवार का दिला जात नाही? पण यांनी मला वाटत नाही की देशाच्या लोकसभेमध्ये काही फरक पडतो, कारण शेवटी असं आहे की महाराष्ट्रामध्ये अनेक मतदारसंघ असे आहेत की ज्या ठिकाणी 2 जिल्ह्यामध्ये एक लोकसभा मतदारसंघ डिवाईड झालेला आहे। अशा वेळेला घडणारच आहे, विधानसभेला उभं राहिलं तर एका शहरातला माणूस उभा राहिला, दुसऱ्या शहरातल्या माणसांना ते वाटणारच आहे की बाबा आमचं शहरातून नाही। पण याहीपेक्षा आपलं नेतृत्व, आपला लोकप्रतिनिधी काम करतो आहे का, हे जास्त महत्त्वाचं आहे। आणि मला वाटतं की हे कर्तृत्वातून अप्पा बारणे यांनी सिद्ध करून दिलेलं आहे। आणि हा मतदारसंघ पुन्हा 2029 साली फेररचना होईल, पुन्हा या बाबतीतल्या चर्चा होतील। आपल्या लोकप्रतिनिधी काम करतो आहे का, आपल्या लोकप्रतिनिधीनं ज्यांना पाठिंबा दिला आहे ती आघाडी, ती महायुती हे काम करते आहे का, हे पाहायला पाहिजे। मोदीजींच्या नेतृत्वाला हे घडतं आहे आणि त्यामुळे याबाबतीत कुठलीही अडचण नाही। नक्कीच आपण पाहतो की जरी मतदारसंघ वरती आणि खाली डिवाईड झाला असला तरी आमचे उमेदवार अप्पा बारणे यांच्यासाठी हा विजय सोपा असल्याचं प्रशांत ठाकूर यांनी स्पष्ट केलं आहे। विनायक पाटील, एबीपी माझा, नवी मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।